रोडवर एका तरुणाचा जो खून झालेला आहे त्या खुनाची प्राथमिक माहिती अशी कळून येत आहे की हा तरुणांमधला जो पूर्वतंत्रमधला वाद होता त्या वादामधनं ही झालेली घटना आहे। आम्ही आता तपास सुरू केलेला आहे, इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। जसं आपण बघू शकतो फॉरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आरोपींना पकडण्यासाठी टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। माया टोळी नावाची काही टोळी सस्पेक्टेड येत आहे, वानवडीतील माया टोळीचं नाव समोर होते सर, नेमकं काय प्रकार आहे? अजून असं काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे, फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्यापासून वाद होता, त्या वादांच्यामुळे ही घटना घडलेली आहे। आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिलेचे गुन्हे आहेत तर आपण बघू शकतो। हा जो मयत होता याच्यावर काही पूर्व गुन्हे नव्हते, प्राथमिक माहिती अशी मिळत आहे। पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे, कोणी काही कशामध्ये इन्व्हॉल्ड आहे का। टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे। आरोपींची नावं निष्पन्न सर, आरोपी नेमके कोण होते, त्यांची नावं समोर आली का आणि त्यांनी नेमकं कशामुळे मारलं, हत्यार कुठली वापरली? आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे, आमची टीम आम्ही पाठवलेल्या आहेत, लवकरात लवकर आम्ही आपल्याला अपडेट करू। काय कारण काय वाद झाला होता यांचा पूर्वीचा? यांचा पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की नक्की काय वाद होता। त्याच्यामध्ये एवढंच कळतंय की वाद हा छोटा मोठा होणारे जे वाद आहेत त्या वादावरनं झालेला हा खून आहे। मोडस काय होती सर? मोडस असं एकदम कन्सिडर्ड म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे। इथे बाईकवर आल्यानंतर मग इथे वाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि खुपरीने असं मारलेलं दिसत आहे। सर हत्यार देखील घटनास्थळी आहे, ते तरुण किती जण होते हल्ला करणारे, गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले? जी गाडीवर आले होते, 2 ते 3 तरुण आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली। तपासामध्ये आपल्याला नक्कीच कळेल मॅडम अल्पवयीन आहे की ठीक आहे, थँक्यू।